किती सुंदर दिसते गुलाबी कलरची जास्वंद. छान असं पाट्यावरचं वाटण. आणि आज होणार आहे घरामध्ये मच्छीची भाजी. मी कल्पना तुमचे अगदीच मनापासून स्वागत करते. सर्वांना शुभ सकाळ. सकाळची सुरुवात झालेली आहे. आता इथे सकाळी वाजलेले आहे 5. आणि त्याच्यानंतर आता इथे मी झोपलेलीच होती आणि माझ्या मुलाने इथे व्हिडिओ काढलेली होती. माझी लुशी बघू शकता माझ्याजवळ कशी झोपलेली असते आणि मी तुमच्यासोबत माझे कॅट पण शेअर करत असते. आता त्याच्यानंतर मी उठली आणि त्यांना पहिले इथे मी खायला देते. कारण का त्यांना 5 वाजले ना, सवयीच आहे जेवण करायची. आता इथे त्यांना जेवण वगैरे दिलं आहे त्यांचं. आणि त्यांचं जेवण वगैरे झाल्यानंतर मी लगेच दरवाजा उघडते. आता इथे बघू शकता दरवाजा उघडल्यानंतर आहे ना, ते असे दरवाजामध्ये जाऊन बसतात, नाहीतर मग लगेच ते बाहेर जातात. आता इथे 5:15 झालेले आहे आणि मला पण ती रोजची सवयच आहे. आता मी रोजच्याच व्हिडिओमधून तुम्हाला सांगत असते का मी गावाला पण कधी कधी लवकरच उठते. आणि आता चला इथे बाहेरचं पण वातावरण तुम्हाला दाखवते. अजून अंधारच आहे बाहेर. अजून प्रकाश पडले नाही, म्हणजे उजेड पडलेला नाही आहे, दिवस निघालेला नाही आहे. आणि इकडे लाईट दिसते ना, तिकडे पण आता माझी जाऊ वगैरे उठलेली आहे. तिकडे आता गाईचं दूध काढायचं पण काम चालू आहे. आणि इकडे बघू शकता इथे ना, हे बघा व्हाईट दिसतं ना, इथे माझा गोलू गेला आहे आता. हे बघा, म्हणजे ते उठल्या उठल्या आहे ना लगेच बाहेर येतात. त्याच्यानंतर आहे ना, हे बघा मी आता इकडे आली थोडीशी चालायला मोकळ्यामध्ये घराच्या पुढे, तर माझी लुसी लगेच माझ्याकडे आली. आणि त्याच्यानंतर आहे ना, ती बघा आता तिथे जाऊन बसली आहे. आता या तेव्हा पाऊस नव्हता. चला सकाळी सुरुवात झालेली आहे. आता आपली देवपूजेची सुरुवात. आता मी गावाला आहे ना, हे बघा सुंदर असं छोटंसं आहे ना, गुलाबी कलरचं जास्वंदीचं झाड लावलेलं आहे. आणि त्याला आहे ना आता छान असे फुलं पण यायला सुरुवात झालेली. बघू शकता पाऊस पडला आहे, किती छान असे थेंब पडलेले पावसाचे. आणि एवढं सुंदर हे झाड दिसतंय, एवढं फ्रेश वाटत होतं मी बघितलं ना हे झाड आणि फूल पण. चला त्याच्यानंतर आहे ना, इथे घराच्या समोर पण भरपूर अशा मी लाल कलरच्या पण जास्वंदी लावलेल्या आहे. चला सर्वात पहिले आपली देवपूजा. त्याच्यानंतर आहे ना, आज पूजाने इथे ना घरामधले पण लादी वगैरे व्यवस्थित सगळ्या पुसून वगैरे घेतलं. आणि त्याच्यानंतर बाहेर पण तिने ना व्यवस्थित असं धुवून वगैरे घेतलं. मला जायचं होतं हॉस्पिटलमध्ये आणि तिने सगळं हे आवरून वगैरे घेतलं. तर घरातलं मी बाहेर गेली तर मग ती सगळं आवरून घेते. तिला पण माहिती की माझी तब्येत ठीक नाही म्हणून, नाहीतर मग मीच करत असते. आता इथे मी हॉस्पिटलमधून आली आहे. इथे माझा ना हॉस्पिटलचा 4था दिवस होता. आणि जे माझे व्हिडिओज बघताना त्यांना माहिती आहे की मी हॉस्पिटलमध्ये लागोपाठ 4-5 दिवस जात होती. आत्यांना पण नेलेलं होतं. चला मी आली आता घरी सलाईन वगैरे लावून. आणि आत्या पण माझ्यासोबत आल्या, त्या मला पण यायचं म्हणे. चला त्याच्यानंतर आता इथे दुसऱ्या दिवशी आहे. आता इथे परत मला आहे ना हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. आज माझा शेवटचा दिवस आहे. लागोपाठ मी ना 5 दिवस सलाईन घेतले. आणि आता इथे ना सकाळचे कामं पण बरेचसे आवरले मी. आणि आता इथे थोडंसं आहे ना, म्हटलं भाजी बनवायची आहे माझ्यासाठी. आता इथे म्हटलं भाजी करून घेते. आणि तिकडे पण स्वयंपाक चालू आहे, पण माझ्यासाठी वेगळी भाजी. आता कुठे बाहेर जायचं असलं तर आपल्याला घरातले सगळेच कामं पटकन आवरायला लागतात. कारण कसं बाहेरून आल्यानंतर हे आपल्यालाच करायला लागतं. त्याच्यापेक्षा मग आपण पहिलेच सगळेच कामं आवरून गेलं ना, तर मग आल्यानंतर आपण थोडंसं मग आरामातच करतो. आता इथे म्हटलं चला पटकन भाजी वगैरे बनवून घेते.
आणि मला जेवण पण करायचं आहे आणि जेवण वगैरे करून मला आज परत हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. आता बाकीचे थोडेफार कामं वगैरे राहिले तर मग घरामध्ये पूजा किंवा अनिता आवरून घेते, म्हणजे माझ्या पुतणसुना. आणि थोडंफार मी पण करते, पण थोडंसं 4-5 दिवस मी जास्त कामं केले नाही, कारण का माझ्या हाताला आहे ना इंजेक्शन त्यांनी तसंच ठेवलेलं होतं, रोज सलाईन लावायची होती म्हणून, आणि कामं जमत नव्हते सुई असल्यामुळे हाताला. चला आता इथे मी ना भाजी वगैरे टाकते माझी, पटकन अशी कुकरमध्येच टाकते. आता तयारी झालेलीच आहे आणि पटकन जेवण करायचं आणि जायचं. तिथे पण हॉस्पिटलमध्ये ना गर्दीच असते, कारण का असा पावसाळा सुरू झालेला आहे. सर्दी, खोकला, डोकं, कोणाला काही ना काही होतच असतं. आणि चला आता इथे हे बघा कुकरचं झाकण लावलं आहे मी, आणि पटकन आता परत 2-3 भांडे वगैरे होते ते पण पटकन घासून घेतले, आणि ओट्यावरचं पटकन आवरून पण घेते आता. आणि त्याच्यानंतर आहे ना हॉस्पिटलला जाऊन येते. कसं असतं आपलं, थोडंसं आपल्या स्वतःकडे पण लक्ष दिलं पाहिजे. आपण थोडंसं दुर्लक्ष करतो आणि मग ते आपण अंगावरती काढतो आणि ते जास्त होऊन जातं, आणि मग ते जास्त त्रास होतो आपल्याला. तर मग स्वतःची काळजी पण आपण घेतलीच पाहिजे. आणि आता मी खूप दिवसाची इकडे गावीच आहे, भरपूर व्हिडिओमधून तुम्हाला सांगत असते, कारण का मला गावाला आहे ना छान वाटतं, आवडतं पण मला, आणि फ्रेश पण वाटतं. तब्येत पण माझी ठीक असते गावाला, म्हणून मी जास्त दिवस गावी राहत असते. आणि आत्ता पण भरपूर दिवसापासून मी गावीच आहे. अजून पण आता किती दिवस राहते अजून माहीत नाही मला. आणि त्याच्यानंतर गावाला आता कसं पाऊस पण आता सुरू झालेलाच आहे. आणि त्याच्यानंतर आहे ना, चला आता बघा मी मग ना स्वयंपाक वगैरे झाला आणि भाजी तयार झाली, आणि माझ्याकडे आत्या आल्या, माझ्या सासूबाई. मग आहे ना सकाळचीच वेळ होती. आत्यांना आता मी चहा ठेवते मी. आत्यांना आहे ना, माझ्या सासूला आहे ना चहामध्ये ना बटर आवडतो खायला. तर मग आता मी ना त्यांना पटकन चहा वगैरे देते आणि खायला पण देते थोडंसं. आता हे पटकन चहा वगैरे झालेलं आहे. आता मी तर चहा घेतच नाही, तुम्हाला खूप अशा व्हिडिओमधून सांगत असते. मी दूध घेते, आणि माझं दूध वगैरे घेऊन तेव्हा झालेलं आहे सकाळीसच. आणि चला आता इथे मी आत्यांसाठी चहा ठेवला. चहा पण तयार झाला आहे मस्त असा छान, आणि चहा पण देते आत्यांना, हे बघा. आणि त्याच्यानंतर मला जायचं आहे हॉस्पिटलला. बघू शकता आत्यांना चहा दिला आहे, आत्यांचा चहा चालला आहे. त्याच्यानंतर संध्याकाळची वेळ इथे सुरू झालेली आहे. हॉस्पिटलमधून आल्यानंतर आहे ना, आता इथे आमच्या सुनांचा स्वयंपाक चालू आहे. आणि आज आहे ना खूप छान असे मासे भेटले, ते मस्त नदीतले आम्हाला, हे बघा. आणि ह्या माशाचं नाव आहे टिलापी. छान असे माझ्या जावेने हे बघा स्वच्छ साफसूफ केले व्यवस्थित असे. आणि माझ्या जावेने मस्त चुलीमध्ये कांदा भाजला आणि खोबरं भाजलं, आणि छान असा पाट्यावरचा मसाला तयार करून मस्त छान अशी गावरान मस्त भाजी बनवलेली होती. पाट्यावरचा मसाला जर भाजीला वापरला ना, एवढी छान भाजी होते, टेस्टी होती भाजी, चव पण छान लागते. आणि नदीतले मासे होते, गोड्या पाण्यातले, चव पण छान लागली. हे बघा मस्त पाट्यावरचा मसाला छान असा, एवढा सुगंध पण येत होता. आणि माझी जाव आहे ना नेहमी पाट्यावरचा मसाला आणि चुलीवरच्या भाज्या करते, तर मला खूप आवडतात. चला मस्त चूल आमची नेहमीच पेटलेली असते, कारण का आमचा स्वयंपाक हा चुलीवरच असतो नेहमी. आता बघा मोठी कढई ठेवलेली आहे, फॅमिली मोठी आहे. आता तेल घातलं त्याच्यामध्ये, बघा माझ्या जावेच्या पद्धतीने केला तिनं मस्त काळा मसाला वगैरे वापरून मस्त माशाची भाजी, आणि छान असा रस्सा पण त्याला धरला. तर हे बघा तयार झाली माशाची भाजी. त्याच्यानंतर आहे ना
इथे मी माझ्या कॅटसाठी ना अंडे उकडलेले होते. माझ्या मुलासाठी उकडले, पण मग माझ्या कॅटला पण आवडतं. आणि माझी लुसी आहे ना, एक मेल आहे आणि एक फिमेल आहे. तर मेलचं नाव आहे गोलू आणि फिमेलचं नाव आहे लुसी. तर माझ्या लुसीला आहे ना हे जे येल्लो कलरचं आहे ना, पिवळ्या कलरचं, ते आवडतं अंड्यामधलं. तर मग मी तिच्यासाठी बघा हे असं थोडंसं साईडला काढते आणि हे तिला मी देत असते. जेव्हा अंडा उकडला तेव्हा ती बघते बघा माझ्याकडे, हे बघा कधी मला देईल म्हणून खायला. तिला असा वास आला का लगेच पटकन जवळ येते. चला तिला पण खायला दिलं. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.